नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलर योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहे, तर अशा शेतकऱ्यांना कालपासून आपल्या मोबाईलवर पैसे भरणा करण्यासाठी हे महावितरणकडून SMS हे आलेले आहे. तर यामध्ये काही शेतकऱ्यांनी महाऊर्जामध्ये अर्ज भरलेले आहे, परंतु त्यांचे अर्ज हे महावितरणमध्ये कन्वर्ट झालेले असल्यामुळे त्यांना महावितरणकडून आपल्या मोबाईलवर तशा प्रकारचे SMS हे आलेले आहे. तर यामध्ये आपल्या अर्जाची निवड झालेली आहे की नाही किंवा आपला अर्ज हा त्रुटीमध्ये आहे हे चेक करण्यासाठी मित्रांनो आपल्याला Google Play Storeवरून कुसुम बेनिफिशरी हे जे काही महावितरणचं ॲप आहे, हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. तर मी हे ॲप अगोदरच माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहे. तर मी हे ओपन करतो. ओपन केल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला तेथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर जर OTP हा सेंड झाला तर यामध्ये आपली 90% म्हणजेच यामध्ये निवड झालेली आहे आणि 10% आपली यामध्ये त्रुटी पण असू शकते. तर ते कसं, तर आपला मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला जर तेथे सेल्फ सर्वे नावाचं ऑप्शन आले तर आपण समजायचे की आपली यामध्ये निवड झालेली आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ सर्वे करून पैशाचा भरणा करून आपली कंपनी यामध्ये निवड करून घ्यायची आहे. या अर्जामध्ये आपण पाहू शकतात की युअर ॲप्लिकेशन स्क्रुटिनी इज पेंडिंग, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सर्कल ऑफिस अशा प्रकारची माहिती या डॅशबोर्डला दाखवत आहे. तर येथे ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये आल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की आपल्याला त्या शेतकऱ्याचे नाव, ॲप्लिकेशन नंबर, मोबाईल नंबर, ॲड्रेस, आधार नंबर, त्याची कास्ट, त्यानंतर पंप कॅपॅसिटी आणि जी काही रक्कम असेल ती आपल्याला येथे खाली दाखवली जाईल. 3 HP, 5 HP, 7.5 HP जी काही असेल ती आपल्याला येथे जे काही भरणा रक्कम असेल ती आपल्याला येथे दाखवली जाईल. तर येथे युअर ॲप्लिकेशन स्क्रुटिनी इज पेंडिंग, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सर्कल ऑफिस अशा प्रकारे येथे आपल्याला एक माहिती पाहायला मिळत आहे आणि येथे सेल्फ सर्वे नावाचा ऑप्शन नाही. तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज पेंडिंगमध्ये आहे. तर या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला यायचं आहे या लिंकवर. याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट येथे येऊ शकतात. तर येथे आल्याच्यानंतर येथे बेनिफिशरी लॉगिनमध्ये आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर म्हणजे जो काही MS नंबर असेल तो नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. तर आपण येथे पाहू शकतात की येथे अर्ज दाखल केल्याचा दिनांक दाखवत आहे 9/6/2023. त्यानंतर अर्ज क्रमांक दाखवला जाईल, लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर इत्यादी माहिती आपल्याला या डॅशबोर्डला दाखवली जाईल. तर येथे आपण पाहू शकतात की येथे विनंती मंजूर आहे. त्यानंतर आपण येथे अर्ज डाउनलोड करा आणि त्यानंतर येथे आपण पाहू शकतात की येथे अपलोड डॉक्युमेंट्स. तर आपल्याला मोबाईल ॲपमध्ये स्क्रुटिनी इज पेंडिंग असे दाखवत होते. तर येथे अर्ज चेक केल्याच्यानंतर आपल्याला येथे अपलोड डॉक्युमेंट्स हे ऑप्शन येथे नवीन पाहायला मिळत आहे. तर या अर्जामध्ये काहीतरी त्रुटी असू शकते. तर त्यासाठी आपल्याला येथे अपलोड डॉक्युमेंट्स याच्यावर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की कमेंट्समध्ये अटॅच 7/12 करेक्ट अँड क्लिअर आणि त्यानंतर येथे कास्ट सर्टिफिकेट, अटॅच कास्ट सर्टिफिकेट करेक्ट अँड क्लिअर म्हणजे 7/12 हा सुरुवातीला फॉर्म भरतावेळेस क्लिअर अपलोड न झाल्यामुळे, तसेच जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल हे पण यामध्ये क्लिअर अपलोड न केल्याच्या कारणामुळे हा अर्ज येथे आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स असे ऑप्शन आपल्याला येथे पाहायला मिळत आहे. तर त्यासाठी आपल्याला हे जे काही 2 कागदपत्रे आहे हे कागदपत्रे आपल्याला येथे अपलोड करून घ्यायची आहे. तर त्यासाठी चूज फाईल या बटनावर क्लिक करून तर मी येथे 7/12 आणि कास्ट सर्टिफिकेट यामध्ये अपलोड केलेले आहे. तर आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर आपण तेथे कमेंट्स या
बॉक्समध्ये चेक करू शकतात की आपला अर्ज कोणत्या कारणामुळे इथे अपलोड डॉक्युमेंटमध्ये आलेला आहे. तर मी येथे 7/12 आणि कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेले आहे. त्यानंतर मी इथे सबमिट करतो. त्यानंतर आपण भरलेली माहिती ही अचूक असल्याची तुम्हाला खात्री आहे का, तर इथे होय पुढे चला याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर बेनिफिशरी डॉक्युमेंट सक्सेसफुली अशा प्रकारे आपल्याला इथे दाखवेल आणि इथे जे काही ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत होते ते ऑप्शन इथून निघून जाईल आणि आपला अर्ज परत महावितरणकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर ते अधिकारी आपल्या अर्जाची चेकिंग करतील आणि नंतरच आपल्याला तेथे सेल्फ सर्वे नावाचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आपण आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे का हे आपल्याला एकदा आपला ID पासवर्ड टाकून चेक करून घ्यायची आहे. तर हीच एक माहिती आपणास तुम्हाला द्यायची होती. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.